सुप्रभात आणि नमस्कार. भावशेखर आपला आजचा विषय विश्राम. विश्राम चिंता करू नका. भावशेखर 13 नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे. तशा अर्थी विश्राम नाही म्हटलाय. पण अगदी एका वेगळ्या कारणाने मला विश्राम आणि विश्रांती याच्यामधला फरक कळला आणि मला असं वाटलं की हा कुठेतरी भावशेखरच्या निमित्तानं शब्दबद्ध करून ठेवावा. कारण सहसा आपण आपल्या बोलीभाषेमध्ये विश्राम आणि विश्रांती हे दोन्ही रेस्ट या शब्दाला पर्यायी शब्द म्हणून वापरतो. हा आता तसा रेस्ट हाही शब्द खरं सांगायचं म्हणजे मराठी झालाय ही गोष्ट खरी. अगदीच फाजीलपणाने वामकुक्षी असं हल्लीची तरुण पिढी त्याला शब्द वापरते, पण त्याच्यामध्ये मस्करीचा भाग जास्त असतो. आता विश्राम आणि विश्रांती याच्यामध्ये फरक आहे ही गोष्ट लक्षात घ्यायचं कारण असं आहे की अगदी गेल्या 2 दिवसापूर्वी ही घटना घडली आणि त्यामुळे मला हा विषय सुचला हे मी मोकळेपणाने सांगतो. माझ्या अगदी एका जवळच्या नातेवाईकाचं जो माझा समवयस्क आहे त्याचं पुढच्या आठवड्यामध्ये दोन्ही गुडघ्यांचं नी रिप्लेसमेंटचं ऑपरेशन व्हायचं आहे. त्या नी रिप्लेसमेंटचं ऑपरेशन करायचं ठरलं त्याच्यासाठी साधारणपणे तो ऑक्टोबरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये त्या डॉक्टरांना भेटायला गेला होता आणि जवळचं नातं आणि मला वेळ होता म्हणून मीही त्याच्याबरोबर गेलो होतो. त्यामुळे साधारणपणे 19-20 ऑक्टोबरला ही भेट झाली आणि 19-20 नोव्हेंबरला हे ऑपरेशन ठरलं. तर त्या डॉक्टरांनी की जे ते ऑपरेशन करणारे त्यांनीच ह्या 19 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर या महिनाभराच्या काळामध्ये घ्यायला त्याला काही औषधं दिली आहेत आणि काही एक्सरसाइज सांगितली आहेत. ते एक्सरसाइज तो जेव्हा करतो बघतो किंवा त्याला जे ते व्हिडिओ आले ते त्यांनी मलाही फॉरवर्ड केले, ते मीही बघत होतो. आणि मग तो बघत असताना माझ्या लक्षात आलेली गोष्ट अशी आहे की साहजिकच ते नी रिप्लेसमेंट ऑपरेशन असल्यामुळे त्यातले बहुतांश व्यायाम हे पायांचे आहेत, गुडघ्यांचे आहेत. त्यातला एक व्यायाम तर अत्यंत गमतीचा आहे ही गोष्ट खरी. म्हणजे तो व्यायाम असा आहे की 2 गुडघ्यांच्या मध्ये मोठा बॉल घ्यायचा आणि दोन्ही बाजूनी त्या बॉलवरती प्रेशर देत राहायचं. मी त्याला सहज गमतीने म्हणलं की तसं आता बॉलने क्रिकेट खेळायचं किंवा दुसरं काहीही खेळायचं आपलं वय राहिलं नाही, त्यामुळे आता व्यायाम म्हणून हाताला चालना म्हणून तो बॉल प्रेस करत राहावं लागतं आणि पायाला चालना म्हणून हा बॉल प्रेस करावा लागतो. पण हा जर अपवाद वगळला तर साधारणपणे नी रिप्लेसमेंट रिलेटेड व्यायाम आणि खरं सांगायचं म्हणजे आपल्या पायाशी रिलेटेड व्यायाम हे बहुतांश वेळेला आडवे पडून करण्याचे आहेत किंवा एखाद्या गोष्टीला आपण टेकून बसलोय, आपण दोन्ही पाय लांब केलेत अशा पद्धतीचे आहेत. साधारणपणे व्यायामामध्ये विश्रांतीची जागा आपण कमी घेतो म्हणून त्याला व्यायाम म्हटलं जातं, कारण तो त्याचा खरं म्हणजे आयाम असतो. आणि म्हणून आमच्याच समूहातला ग्रुपमधला जो एक फिजिओथेरपिस्ट आहे पेशानं, त्याला मी विचारलं की अरे व्यायामामध्ये कष्ट अभिप्रेत आहेत, त्याला एक्सरसाइज म्हणून तर म्हटलं जातं की जो आपणहून करावा लागतो आणि तो तसा कठीण असतो. इथे तर म्हटलं बहुतांश पायाचे व्यायाम, कमरेचे व्यायाम हे तुमचे जे आहेत ते आडवे पडून आहेत, ज्याला मराठीमध्ये सुखासन नावाचा शब्द आहे. सभ्य भाषेमध्ये त्याला शवासन किंवा निद्रासनही म्हणतात. असं आहे, हे कसं काय? तर तो म्हणला एक गोष्ट लक्षात घे की व्यायाम आणि विश्रांती याच्यामध्ये फरक आहे. तुला जे अभिप्रेत आहे की तुला असं म्हणायचंय की ही विश्रांती आहे, ह्याला कसं व्यायाम म्हणायचं? तसं नाहीये तो म्हणला. तर व्यायाम ह्याचा अर्थ विश्राम असा आहे. नी रिप्लेसमेंट करावी लागणं किंवा एखाद्या लिगामेंटचा आजार हे खरं सांगायचं म्हणजे जरुरीपेक्षा जास्त स्ट्रेन त्या जागेवर आल्यामुळे त्याचं जे नॉर्मल पेक्षा जास्त वेअर टेअर होतं. मग ते कधी गुडघ्याच्या हाडाचं होईल, त्यातली चरबी कमी झाली म्हणून होईल, काही वेळेला लोअर बॅकच्या लिगामेंटचं होईल, काही वेळेला आपल्या पोटरीतल्या लिगामेंटचं होईल. तो म्हणला एक गोष्ट लक्षात घे की म्हणताना आपण म्हणतो पाय दुखतो, पण त्यातला संबंध लक्षात घे. इन्व्हेरिएबली ज्याचे गुडघे दुखतात त्याला आपला पाय संपून तळपाय सुरू होतो तिथेही दुखतं. टाच नाही दुखत पण वरचा भाग दुखतो, ही गोष्ट खरी आहे. दुसरं तो म्हणला एक लक्षात घे की जो मगाशी मी बॉलच्या एक्सरसाइजचं वर्णन केलं, तो म्हणला दिसायला तू तो 2 गुडघ्यांनी बॉल दाबतोयस, पण तुझ्या असं लक्षात येईल की कमरेपासूनच्या स्नायूमध्ये तुला फरक पडतो. तुझ्या असं लक्षात येईल की तू आडवा पडतोयस, ती त्या लिगामेंटला, त्या स्नायूला दिलेली विश्रांती आहे. व्यायाम म्हणून दिलेली विश्रांती त्याला विश्राम म्हणतात. आणि मग ती एकदा रिलॅक्स्ड मोड मध्ये तो लिगामेंट किंवा तो अवयव आल्यानंतर त्याचा पुढचा एक्सरसाइज सुरू करतात. आणि म्हणून त्याने सांगितलं की तुझ्या नी रिप्लेसमेंटच्या प्री सर्जरीचे जे एक्सरसाइज केले जातात त्या डॉक्टर असं सांगतात आधी शांत आडवे पडा,
पहिले मिनिटभर काहीही करू नका. 1 मिनिटानंतर मग त्या गुडघ्याच्या खालती आपण एक रोल टॉवेलची घडी करतो किंवा गुंडाळी घेतो. दुसरा पाय आपण षटकोनामध्ये उभा करतो आणि मग तो पाय त्या टॉवेलवरती बांधत जातो. तो म्हणला, आता तुला जर गंमत पाहिजे असेल तर असं कर, की तो टॉवेल असताना तू गुडघा खाली दाबणं, वर घेणं, खाली दाबणं, वर घेणं, या वेळेला होणारी सेन्सेशन्स आणि त्या सेन्सेशनच्या जागा आणि बाकीची पोझिशन सगळी तीच ठेव. फक्त त्या पायाखालच्या टॉवेलची गुंडाळी काढ आणि आता तो गुडघा खालती घे, वर घे, खालती घे, वर घे. अशा वेळेला तुला सेन्सेशन होणाऱ्या जागा याच्यामधला फरक आहे. तो म्हणला, विश्रांती म्हणजे यातलं काहीही न करणं आणि विश्राम म्हणजे हा एक्सरसाइज सुरू करायच्या आधी तुम्ही एका स्थिर साधनेला येणं, याला विश्राम म्हणतात. म्हणजे एकंदरीतच बॅट्समन स्टान्स घ्यायच्या आधी जे 2 मिनिटं शांत उभा राहतो तो विश्राम आहे. ज्या वेळेला आपण रक्त देत असतो किंवा इतर बीपी घेत असतो तेव्हा डॉक्टर म्हणतात शरीर सैल सोडा, हा विश्राम आहे. म्हणजे व्यायामाची पूर्वस्थिती ते विश्राम आणि काहीही करायचं नाहीये, नुसता लोळत पडला आहे, ती विश्रांती. मला असं वाटलं की नी रिप्लेसमेंट सोडा. एकंदरीतच हे मानसिकतेचं गणित आहे का, की कॉन्सन्ट्रेशन करण्यासाठी दिलेला अवधी तो विश्राम आहे. म्हणजे विश्रांती हा श्रम नसतो, पण व्यायाम हा श्रम असतो. त्या मानसिकतेमध्ये जाणं याला विश्राम म्हणतात का? आणि याचं योगशास्त्रातलं, आहारशास्त्रातलं आणि फिजिओथेरपी मधलं उत्तर हो असं आहे. हा विश्राम फक्त शारीरिक व्यायामाला लागत नाही. हा विश्राम आपल्याला सांगितलं की दीर्घ श्वास घे, असं अनेकदा आपले जुने जाणकार पूर्वज सांगतात. ते दीर्घ श्वास हे विश्रामाचं लक्षण आहे. मग असा विश्राम आपल्याला सहनशीलता म्हणून लागतो. असा विश्राम स्मरणशक्ती म्हणून लागतो. बघा, शांतपणे आपण काहीतरी लिहित असतो, एखाद्या शब्दाला अडतो आणि मग त्यावेळेला आपण काय करतो तर बाकीचं सगळं तसंच ठेवतो. आपण एकचित्त होऊन कुठेतरी बघतो किंवा विचार करत राहतो. हे एकचित्त होणं याला विश्राम म्हणतात. कमिंग इन रिदम याला विश्राम असं म्हणतात. म्हणजे ते दिसायला आपण काहीही करत नाही असं दिसत असलं तरी मानसिक, बौद्धिक, शारीरिक, भावनिक अशी कृती कुठेतरी आतल्या आत सुरू असते आणि ती कृती एका विशिष्ट उद्देशाने केलेली असते. म्हणजे कृतीच्या उद्देशानं घेतलेली विश्रांती त्याला विश्राम म्हणतात आणि निरुद्देश्य असणं याला विश्रांती म्हणतात. हा विश्राम आणि विश्रांती मधला फरक आहे. कृतिशील उद्देशानं घेतलेली विश्रांती तो विश्राम आणि असा कुठचाही उद्देश नसणं ही विश्रांती. आणि म्हणून चिर विश्रांती असते, चिर विश्राम नसतो. हे सांगण्याचं कारण असं की एकंदरीतच आपल्याकडे अनेक गोष्टींचे शब्द आपण कसे वापरतो याच्यानुसार त्याचे अर्थ बदलतात. काहींचे शब्द अर्थ संदर्भाने बदलतात, काहीचे अर्थ कृतीने बदलतात, काहीचे अर्थ उद्देशाने बदलतात. विश्रांती आणि विश्राम हे उद्देशानं अर्थ बदलणारी शब्दसमूह आहेत आणि म्हणूनच भावशेखरचा आजचा विषय विश्राम. मनपूर्वक धन्यवाद. भावशेखर.